8 वर्ष झालं वारून आता त्यांना 1 रुपया बी नाही त्यांचा अजून दिला, पेन्शन नाही, फंड नाही, काहीच नाही। हाल असे आहेत की आम्ही करून खातोय इथं, पोरं मुलांचे लग्न नाही, अजून पैसाच नाही तर काय करायचं आम्ही। 1 वर्ष का काय चालला कारखाना, परत चालला नाही तो। 1 रुपया नाही, कंटाळा आला ऑफिसला जाऊ जाऊ, या उद्या आज, या उद्या आज, उद्या कागदपत्र तीनदा झाले द्यायची तरी काहीच नाही, पेन्शनचं नाही, फंडाचं नाही। पेन्सिल नका देऊ, त्यांचं असं म्हणणं आहे की सर्व्हिस होती त्यांची। आता मी म्हटले का वार नवऱ्याला, माझं नशीब माझ्या संग। पगार थकलेले 45 मिस्टरचे, हो 45 महिन्याचे पगार थकलेले आमच्या मिस्टरचे। असंच करून खातो आम्ही। विखे पाटील आलते, त्यांनी गेल्या वर्षी आश्वासन दिले, त्यांनी मागचे पगार कुठं ते म्हणे जेव्हा जसं देणं होईल तसं देईन, नाही तर नाही बी, माझं काही आधीचे पगार आहे म्हणे तुमचे। आता हा चालू सगळं बंद आहे, तर मग आता कसं असंच पोट भरितो मग आम्ही। कुणी कुठं जातं कामाला, आम्ही धुणं भांडे करते। आता तिघं माझ्या लेकराचं पोट भरायचं म्हणलं, तिघं पण कुठं जाणारच ना। नाल्या डास चावतेत, लाईट नाही, आकडा पळला का बाळ, कोणाची म्हातारी माणसं पळायचं ते आकडा टाकायला। महिलांसाठी सुरक्षित वाटतं हे सगळं? काहीच नाही वाटत आम्हाला, इथं राहू बी वाटत नाही कारखान्यावर। पण नावीला जे आम्हाला हाताने पडून ना शेती ना वाडी काहीच नसल्यावर मग काय करायचं ना। मिस्टर होते का आम्हाला तेवढंच, इतके हाल आहेत की आम्ही रात्रभर बी रडत असते मी, का तर मिस्टर वारून ते दुःख वेगळंच। पोरं गाणं नसलं काम तर हिंडणारच ना, कुठं जातील सारा नसल्यावर। असंच पोट भरितो। 10वी पास आहेत ते। तुम्ही उद्या खोल्याचं भाडं, मिस्टर नाही खोल्याचं भाडं मागतान, ते कशातून कापून घेणार? आमच्याच पगार पाण्यातून ना। कुठून द्यायचं, आम्ही राहायचं कुठं? भाडं चालू आहे आता, ते कसं तरी घेणार। ह्या खोल्यांना बाथरूमचे त्यांच्या 2-2 हजार आहे, तेच ना मग ते नंतर कापूनच घेणार ना। आमचे पैसे भेटल्याच नंतर आता आमचे मिस्टरच कामावर नाही ना, ते घेणारच ना कशातून तरी कशात। पण त्यांचं तशी सुविधा आहे तसे करतात ते, पण आम्हाला राहणं घर संडास नसतेत, बाथरूम नसतेत, नाल्या काढलेल्या नाही, लेकरं बाळ राहतात, आजारी पडलं का घ्यायचे उसने पैसे, पळायचं दवाखान्यात। कोणाचीच सुविधा नाही इथं कारखान्यात। ते आपले कसं आहे आता मजबुरी, व्यवस्था होती या आधीची होती। आमची 4थी पिढी ही इथं आमच्या मुलांची। आमची आजच सासर आलती इकडं हमालीला जुन्या, आधी चांगलं होतं इथं। आता कारखान्यावर पोरी द्यायचं म्हणलं आणि करायचं न्यायचं म्हणलं तर नेतं नाही देतं नाहीत। मग काय घाबरायची गरज आहे? घाबरायची काय गरज? दबाव टाकलं तर काय करता ताई? बोलू देत दबाव टाक का म्हणून दबावाखाली राहायचं आपण? काय कोणाची खाली कांडी? मध्ये काय चाललं होतं की आता खोल्या चेक करणार, ज्यांचे मिस्टर नाही आहे त्यांचं पण त्यांच्या पसारा बाहेर काढायचा। मग मी म्हटलं आमचे पगार सारे द्या, पैसा पाणी द्या, मी आत्ता खोली सोडीन। नाही जर दिलं तर खोली जर खाली केली तर मी गेटवर येऊन पसारा मांडीन, द्या माझे पैसे, मी खोली सोडून देईन। काय हरकत आहे? पैसा दिला माझा नवरा तर नाही आहे जगात, पोट कशावर भरायचं? आमचा पैसाच तेवढा गुंतून पडलाय। पगाराचा वेगळाच, पेन्सिलचा वेगळा, ग्रॅज्युटी नाही, पेन्सिल नाही, फंड द्या म्हटलं, फंडाला काही अडचण आहे का? ते बी नाही। पुढंच म्हणतात, मग कसं पोट भरायचं? आम्ही कोरडं पडतं इथं माणूस पार। पण काहीतरी केलं पाहिजे ना या लोकांसाठी। निम्मे तर मेले अटक येऊ पैसा पाणी नाही म्हणून। आम्ही तेच देवाला प्रार्थना करतो की कारखाना चालू व्हावा आमचा, बस एवढं काय नको। कसे पोट भरते तेवढे, कशाची आशा नाही करीत आम्ही, तेवढीच आशा करतो। कुठं इथून जायची आशा बी नाही करीत, इथंच करतो पण कारखाना चालू व्हावा एवढी देवाला प्रार्थना करतो। बाकी काही नाही आमच्याकडून। आमच्याकडं ना शेती ना घर ना दार, ह्या कारखान्याच्या रूमवर राहतो हाय अशा परिस्थितीत।